म्हणजे तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नवीन मावळे भरती झाले, त्याला वाटलं शिवाजी महाराजांच्या नजरेत आपलं काय व्हावं नाव व्हावं म्हणून, महाराज कसे खुश होतील म्हणून त्या मावळेनं काय केलं, बाई आणली आणि ती स्त्री आणली त्या मेन्यात घालून. महाराज तुमच्याकरता नजराणा आणा. नजराणा आणलाय? हो. काय नजराणा आहे? तुमच्या हातानच म्हणले त्या मेन्याच्या पडद्याच्या दोरी सारा दोन वडा. बर, महाराजांना असं ते मेनाची दोरी ओढली, पडदा सरकल्याबरोबर त्या सुभेदाराची सून मध्ये होती बसलेली, लट 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 थर 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 चळ 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 लागली कापायला. तिला वाटलं आता माझ्या जीवाला धोका आहे, आता माझं काही खरं नाही. महाराजांना ती पाहिली, अशी डोळ्यात पाणी खेळायले तिच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणले, बाई तुला काही धोका नाही माझ्या, तू माझ्या जिजा माते सारखी आहेस, मी तुझ्या लेखासारखा आहे, तुला धोका माझ्यापासून नाही. महाराज तिचा जीवा जीवा आणि साडी चोळी नेसून छत्रपती शिवाजी महाराजांना ती घरपोच जुन्या मावळ्यासोबत पाठवून दिली. आणि जाताना सुद्धा त्या मावळ्याला सांगितलं, ह्या मेन्यात त्या सुभेदाराची सून बसलेली नाही, माझी जिजा माता बसलेली आहे असं समजा. माझी जिजा माता आईसाहेब बसलेली असं समजा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचा तो विचार ऐकून ती बाई धडधड रडली, महाराजाच्या पाया पडली. ती म्हणली, तवा लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे शब्द असतील हे. काय शक्ती आहे महाराज. महाराजाच्या पुढे विषय आला, स्त्री जरी आली तर महाराजाचं मन निर्मळ होतं, चित्त निर्मळ होतं. बाटलं का? बाटलंच नाही, याला म्हणतात निर्मळ, त्याला म्हणतात निर्मळ. ती शुद्धी झालेली असली ना मग ते बाटतच नाही. स्त्रियाकडे बघणं गुन्हा नाही, कोण्या नजरेनं बघतो तो विषय महत्वाचा. डोळे झाकून घ्यावं काय, कोण्या नजरेनं बघायचं हे आपलं आपण ठरवायचं. कोणती नजर आहे तुमची त्याच्याकडे बघायची. त्या नजरेनं जर बघितलं ना काही पाप लागत नाही. कोण निर्मळ आतून पाहिजे, चित्त निर्मळ पाहिजे माणसाचं चित्त. ए रवी तरी पंडो सुता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा. ज्ञानोबाराचं म्हणणं आहे, अर्जुना अंतःकरण जर शुद्ध नसेल, चित्त जर निर्मळ नसेल, देवदेव तरी करून काय उपयोग आहे. सगळी ती देवदेवाची विटंबना आहे. आणि म्हणून बहिरंग शुद्धता आणि अंतरंग शुद्धता असे शुद्धतेचे दोन रंग आहेत, दोन प्रकार आहेत. आणि त्या गवळणी ती अंतःकरण शुद्धी झाली होती, चित्ताची शुद्धी झाली होती, म्हणून ते चित्त देवाला आवड.